नमस्ते मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की सनातन धर्मात गाईला, गोमातेला इतके पवित्र स्थान का दिले आहे? ती फक्त एक प्राणी नाही आहे, ती आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक आत्मा आहे. वेद तिला गावो विश्व मातरः म्हणतं, म्हणजेच जगाची माता म्हणतात. शास्त्रामध्ये म्हटलं आहे, तिचं दूध हे फक्त पोषण नाही, तो एक आशीर्वाद आहे. पंचगव्य त्यामध्ये असतं, ज्यात श्रद्धा, शक्ती आणि आपल्या परंपरा आहेत. आठवा बरं, भगवान श्रीकृष्ण गायीमध्येच मोठे झाले. श्रीरामाने देखील तिच्या सेवेबद्दल आपल्याला सांगितलं आहे. आणि आपले ऋषीमुनी देखील म्हणतात की शास्त्रामध्ये सांगितलं आहे की 33 कोटी देव त्यामध्ये वास करतात, बरोबर. पण आज त्या गायीची काय अवस्था झाली आहे, तिला काय आधार आहे, तिला एकदम आपण दुर्लक्षित का बरं केलं गेलं आहे? तर आपण तिच्यासाठी काय करायला हवं? म्हणूनच मी हा व्हिडिओ सुरू केला आहे, ही एक ज्योत पेटवण्यासाठी आणि आपल्या सनातन धर्माबद्दल एक आपुलकी आणि काय वैशिष्ट्य आहे ते दाखवण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी. मी फक्त व्हिडिओ बनवत नाही आहे, मी एक चळवळ चालवतो आहे आपल्या गोमातेबद्दल, आपल्या गो संरक्षणासाठी. आपली संस्कृती पुन्हा जागृत करण्याची ही वेळ आली आहे आणि करण्याची एक चळवळ. आजकाल म्हणजेच लोक धर्माबद्दल फक्त मोबाईलमध्ये सर्च करतात, तर मोबाईलमधूनच का बरं सुरुवात करू नये? मी तुम्हाला प्राचीन ध्यान, नवीन कथा आणि सनातन धर्माची खरी शक्ती घेऊन येतोय. हे सर्व तुमच्या आवडत्या आणि समजणाऱ्या सोप्या भाषेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच मी तुम्हाला आमंत्रित करतो आहे गोमातेची सेवा करण्यासाठी. आपल्या मुळाशी जोडून राहा आणि हा संदेश सर्वांपर्यंत पसरवा. जर तुम्हाला हा आवाज ऐकू येत असेल तर फक्त ऐकू नका, शेअर करा आणि गोमातेबद्दल कृती करा. आणि बदलायची बदलण्याचा हेच एक माध्यम आहे. सेवेत सामील व्हा आणि हा आवाज सर्वत्र पसरवूया. जय गोमाता, जय सनातन.